चला तुम्ही. आपण चाललो आहोत पांडवकालीन शिवलिंग बघण्यासाठी. इथे जंगलामध्ये त्याची वाट आहे. धाकोरे गावातून सावंतवाडी तालुक्यात पाहू शकता कशी वाट आहे, एकदम घनदाट. आतमध्ये दर सोमवारी येतं श्रावणात लोक. बापरे, पूजेक. हा हा, भटजी. बापरे, गाडी योग चान्स नाही. हा, गाडी येता रे रोड दुसरो. ओके ओके. आणि गोव्यातले लोक त्याला बिला फ्राय करून खातात. फुलल्या ती फुलतात तेव्हा काही हा जाता विष तयार जाता का? नमस्कार मित्रांनो, आपण चाललो आहोत पांडवकालीन शिवलिंग बघण्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील धाकोरे या गावामध्ये. जंगलामधून आतमध्ये चालत अशी ही वाट आहे या शिवलिंगापर्यंत जाण्यासाठी. तुम्हाला थोड्याच वेळात मी दाखवेन त्या ठिकाणचं शिवलिंग. या शिवलिंगाच्या ठिकाणी 12 महिने पाण्याचा स्रोत असतो. थोड्याच वेळात आपण तिकडे पोहोचू, दाखवतो मी तुम्हाला. इला चला तुम्ही. मळेवाड आणि धाकोऱ्या या 2 गावांच्या मध्ये ही जागा आहे. या जागेला आमोशी असे पण म्हटले जाते. डोंगरात तर पाणी येतं. हा, मे महिन्यात पण वरण येतं सगळं. पितात मग ह्या पाणी. हा, अशा प्रकारे जंगलातून चालत चालत आपण आता इथे पोचलेलो आहोत.
मंदिराच्या आजूबाजूला पूर्ण घनदाट दाढीचं जंगल आहे. मंदिराच्या या आवारातील परिसरात 3 कोंड आहेत पाणी पिण्यासाठी आणि ह्या 3ही कोंडांना वर्षाचे 12ही महिने पाणीचा स्रोत असतो. बरीच लोक इथे येतात. पूर्ण ह्या घनदाट जंगलातून मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे आणि आजूबाजूला पण तुम्ही पाहू शकता पूर्ण परिसर हा झाडांनीच आहे आणि याच्यामधनं हे मंदिर आहे. त्या आजूबाजूला कोणत्याच प्रकारची मानवी वस्ती नाही आहे या मंदिराच्या आजूबाजूला. जे आपण आता शिवलिंग पाहिलं आहे ते पांडवकालीन शिवलिंग होतं. ते सावंतवाडी तालुक्यातील धाकोरे या गाव आणि मळेवाड गाव या 2 गावांच्या मधोमध हे शिवलिंग आहे. आपल्याला पायी 10 ते 15 मिनिटांचा प्रवास करून तिथे जावं लागतं. खूप सुंदर अशी जागा आहे, नैसर्गिक सौंदर्याने नटलेली. खूप शांत परिसर आहे, एकदम शांत ठिकाण आहे. चांगलं वाटतं, मन पण प्रसन्न होतं या ठिकाणी गेल्यावर.